ऑइली स्किन आहे, मेकअप करण्यासाठी कोणते प्रोडक्ट वापरायचे काहीच माहिती नाही आहे. ऑइली स्किनवर पूर्ण दिवस मेकअप टिकवण्यासाठी आणि मेकअप काला न पडण्यासाठी काय करायचं असतं हे पण माहिती नाही आहे का? ऑइली स्किनवर स्टेप बाय स्टेप मेकअप कसं करायचं काहीच माहिती नसेल तर फ्रेंड्स हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्व? चॅनलवर जर नवीन आले असाल आणि मला जर नवीन बघत असाल तर माझं नाव आहे अध्या. फ्रेंड्स, आज मी ऑइली स्किनवर स्टेप बाय स्टेप मेकअप कसं करायचं ते शिकवणार आहे. फ्रेंड्स, जर तुमची स्किन ऑइली असेल, चेहऱ्यावर भरपूर ऑइल येत असेल, घाम येत असेल, मोठे मोठे ओपन पोर्स असतील, केलेला मेकअप अजिबात टिकत नसेल, मेकअप काला पडत असेल तर फ्रेंड्स ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. खास आज मी ऑइली स्किनवर स्टेप बाय स्टेप अफोर्डेबल मेकअप प्रोडक्ट वापरून मेकअप कसा करायचा ते शिकवणार आहे. त्याचसोबत ऑइली स्किनवर कोणते प्रोडक्ट वापरायचे, मेकअप काला न पडण्यासाठी काय करायचं, मेकअप पूर्ण दिवस टिकवण्यासाठी काय करायचं, खूप बारीक सारीक गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे. मेकअप करता करता मी तुम्हाला खूप छोट्या छोट्या अशा टिप्स देणार आहे, त्या ऑइली स्किनसाठी खूप हेल्पफुल ठरणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल असणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली, इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. कारण जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा मला मोटिवेशन मिळतं नवीन कॉन्टेंट क्रिएट करण्यासाठी आणि तुमच्या रिक्वेस्ट पूर्ण करण्यासाठी. आणि फ्रेंड्स, मी मेकअप, लाईफस्टाईल, स्किन केअर, हेअर केअर, हेअरस्टाईल आणि ब्युटी या संदर्भात व्हिडिओ घेऊन येत असते. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आता जास्त गप्पा न मारता लगेचच आपण ही व्हिडिओ सुरू करूयात. लेट्स बिगिन. फ्रेंड्स, मी माझ्या प्रत्येक मेकअपच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते, मेकअप करण्याआधी आपल्याला प्रॉपर CTM करायचं असतं. ठीक आहे. आता CTM म्हणजे काय, जे मला नवीन बघत असतील, ज्यांना माहिती नसेल तर मी परत एकदा सांगते. CTM म्हणजे क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग. ठीक आहे. मेकअप करण्याआधी आपल्याला या 3 स्टेप करायलाच लागतात. CTM केल्यामुळे काय होतं, आपली स्किन एकतर प्रोटेक्ट राहते. ठीक आहे. आणि आपला जो मेकअप आहे तो लॉंग लास्टिंग होतो. सगळ्यात आधी आपल्याला क्लिन्झिंग करायची असते. क्लिन्झिंग का करायची, कारण जर आपल्या चेहऱ्यावर धूळ, माती, पोल्युशन, इम्प्युरिटीज जर असतील तर ते आपल्या पोर्समध्ये जाऊन पोर्स क्लॉग करतात आणि त्यानंतर आपल्याला ॲक्ने पिंपल होऊ शकतात. आणि जर तुम्ही घाणेरड्या चेहऱ्यावर जर मेकअप केला तर तुमचा जो मेकअप आहे ना तो 100% काला पडू शकतो. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला फेस वॉशने आपला चेहरा व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे. आता मी इथे तुमच्यासमोर बसली आहे तर मी सगळ्यात आधी माझा जो चेहरा आहे तो फेसवॉशने व्यवस्थित क्लीन करूनच इथे बसली आहे. ठीक आहे. फ्रेंड्स, फेसवॉशने चेहरा व्यवस्थित क्लीन केल्यानंतर आता आपल्याला टोनर आणि मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे. पण ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची टिप इथे मला द्यायची आहे आणि तुम्ही ही जी टिप आहे किंवा ही जी स्टेप आहे ती मेकअप करण्याआधी नक्की करा. त्याने तुम्हाला खूप हेल्प मिळेल मेकअप लॉंग लास्टिंग करण्यासाठी आणि मेकअप काला न पडण्यासाठी. तुम्हाला काय करायचं आहे, टोनर आणि मॉइश्चरायझर लावण्याआधी चेहऱ्यावर छान असं बर्फ फिरवून घ्यायचं आहे. चेहऱ्यावर जेव्हा तुम्ही बर्फ फिरवता त्याने काय होतं, आपले जे पोर्स असतात ते मिनिमाइज होतात, श्रिंक होतात. ठीक आहे. त्यामुळे एक्स्ट्राचं सिबम बाहेर पडत नाही. त्यानंतर फ्रेंड्स, तुमच्या चेहऱ्यावर जर बफीनेस असेल तर ती कमी करण्यासाठी सुद्धा बर्फ मदत करतो. त्यानंतर तुम्हाला छान असं चेहऱ्यावर कूलिंग इफेक्ट देण्यासाठी बर्फ मदत करतो. त्यामुळे जेव्हा पण आपण मेकअपचे जे प्रोडक्ट चेहऱ्यावर अप्लाय करतो ना ते छान असे स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतात. त्यामुळे आपल्याला टोनर आणि मॉइश्चरायझर लावण्याआधी चेहऱ्यावर छान असं बर्फ फिरवून घ्यायचं आहे. ठीक. तुम्हाला काय करायचं आहे, एक कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे आणि छान असं मी इथे बर्फ घेतले आहेत, 7-8 तुकडे घेतले आहेत आणि आता तुम्हाला या कॉटनच्या रुमालावर बर्फ ठेवायचा आहे. लक्षात असू द्या, डिरेक्टली बर्फ चेहऱ्यावर अजिबात फिरवायचं नाही आहे, नाहीतर तुम्हाला रेडनेस होऊ शकते. त्यामुळे इथे मी बर्फ घेतलेला आहे कॉटनच्या. ठीक आहे. कॉटनच्या रुमालावर हे बघा. फ्रेंड्स, आता मी बर्फ कॉटनच्या रुमालामध्ये घेतला आहे. आता तुम्हाला स्वाईप नाही करायचं, तुम्ही तसं करू शकता, पण मी तुम्हाला सांगेन तुमचे जे पोर्स आहेत ते छान असे मिनिमाइज होण्यासाठी तुम्हाला फक्त असं डॅबिंग मोशनमध्ये पूर्ण चेहऱ्यावर छान असं बर्फ फिरवून घ्यायचं आहे. ठीक आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पूर्ण चेहऱ्याला आपल्याला बर्फाने शेकून घ्यायचं आहे. त्याने काय होईल, आपले जे पोर्स असतात ना ते छान असे मिनिमाइज होतील. आता जे ऑइली स्किनवाले असतात ना ज्यांच्या इथे या जागेवर खूप पोर्स असतात, मोठे मोठे झालेले असतात, तर छान असं तिथे व्यवस्थित आपल्याला डॅबिंग मोशनमध्ये बर्फ फिरवून घ्यायचा आहे. मानेवर पण व्यवस्थित फिरवून घ्या. ठीक आहे.
फ्रेंड्स, ही जी प्रोसेस आहे ती तुम्हाला कमीत कमी 1 मिनटं किंवा जास्तीत जास्त तुम्ही 3 मिनटं नक्की करा, याने तुम्हाला खूप मदत मिळते. ठीक आहे फ्रेंड्स, चेहऱ्यावर छान असा बर्फ आपण फिरवून घेतला आहे. ठीक आहे, यानंतर आता आपल्याला टोनर लावायचं आहे. तर तुम्ही इथे टोनर स्किप पण करू शकता, कारण बर्फ जो आहे तो एक प्रकारे टोनरचाच काम करतो. म्हणजे आपले जे पोर्स आहेत त्यांना मिनिमाइज म्हणजे श्रिंक करण्याचं काम बर्फ करतो. पण मी तुम्हाला इथे सजेस्ट करेन, खूप जास्त ऑइली स्किन असेल, जास्त प्रमाणात तुमच्या चेहऱ्यावरून ऑइल बाहेर पडत असेल तर तुम्ही नक्की टोनर लावा. टोनर लावल्याने काय होतं, आपल्या स्किनचा जो pH बॅलन्स आहे ना तो व्यवस्थित मेंटेन राहतो. त्यामुळे एक्स्ट्राचं जास्त प्रमाणात सीबम बाहेर पडत नाही. तर टोनरसाठी मी इथे द मॉम्स्कोचं विटॅमिन C टोनर आहे तो यूज करणार आहे. अल्कोहोल फ्री टोनर आहे, त्याचसोबत तुमच्या पोर्ट्सला टाईट करण्यासाठी हेल्प करेल. ठीक आहे, तर तुम्ही हा आणि याच्यामध्ये ना नायासिनेमाइड पण आहे, त्यामुळे हा टोनर तुम्ही घेऊ शकता. आय थिंक मी हा 140 का 160 रुपयाला खूप छान असा डिस्काउंटमध्ये घेतलेला आहे. तर आता आपल्याला छान असा पूर्ण चेहऱ्याला टोनर अप्लाय करून घ्यायचा आहे. ते कॉटनचा पॅड घेतलेला आहे आणि त्यावर आपण टोनर अशा प्रकारे टाकून घेऊ. ठीक आहे, आता पूर्ण चेहऱ्याला छान असं टोनर व्यवस्थित आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. टोनर अप्लाय केल्यानंतर आता आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे. बऱ्याच जणी ऑइली स्किन असल्यामुळे मॉइश्चरायझर लावत नाही, तर असं अजिबात नाही करायचं आहे. जरी तुमची स्किन ऑइली असली तरी तिला हायड्रेशनची गरज असते. त्यामुळे आपल्याला वॉटर बेस, जेल बेस किंवा लाईटवेट मॉइश्चरायझर वापरायचे असतात. आता मी जो मॉइश्चरायझर वापरणार आहे तो आहे पॉन्ड्सचा सुपर लाईट जेल मॉइश्चरायझर. फ्रेंड्स, याच्यामध्ये हायलोरॉनिक ॲसिड आणि विटॅमिन ई आहे, त्यामुळे तुमच्या स्किनला छान असं हायड्रेशन प्रोव्हाइड करेल. तर आपल्याला छान असं लाईटवेट मॉइश्चरायझर लावायचं आहे पूर्ण चेहऱ्याला. त्यासोबत आपल्याला गळ्याला देखील मॉइश्चरायझर लावायचं आहे, तर अजिबात स्किप करायचं नाही आहे. फ्रेंड्स, छान असं मॉइश्चरायझर आपण अप्लाय करून घेतलं. मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर आता आपल्याला प्रायमर लावायचं आहे. आणि मेकअपचा सगळ्यात पहिला जो स्टेप असतो तो म्हणजेच प्रायमर. जनरली फ्रेंड्स, ऑइली स्किनवर खूप मोठे मोठे पोर्स असतात, तर त्या पोर्सला मिनिमाइज करण्यासाठी, श्रिंक करण्यासाठी आणि जे पोर्स असतात ते बंद करण्यासाठी आपल्याला प्रायमर लावायचं असतं. प्रायमर लावल्याने आपला मेकअप लॉंग लास्टिंग होतो. त्याचसोबत मेकअप काला न पडण्यासाठी सुद्धा प्रायमर खूप मदत करतो. आपल्या चेहऱ्यावर एक्स्ट्राचे जे ऑइल असतं ते बाहेर पडत असतं, तर त्याला कंट्रोल करण्यासाठी प्रायमर मदत करतो. त्यासोबत प्रायमर आपण जेव्हा चेहऱ्याला लावतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावर छान अशी स्मूथ कॅनव्हास लाईक फिनिशिंग येते, त्यामुळे आपला जो बेस मेकअप असतो तो फ्लॉलेससुद्धा होतो. ठीक आहे, आता ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी ऑइल फ्री जे प्रायमर असतात ते वापरायचे असतात. मी इथे प्रायमरसाठी इनसाईटचा 3-in-1 ऑइल फ्री प्रायमर आहे तो वापरणार आहे. ठीक आहे, जनरली फ्रेंड्स, ज्यांची ऑइली स्किन असते त्यांच्या इथे, ठीक आहे, डोळ्याच्या खाली खूप म्हणजे गालावर खूप मोठे मोठे ओपन पोर्स असतात. तर सगळ्यात आधी आपल्याला तिथे लावून घ्यायचं आहे. त्यानंतर नाकावर सुद्धा प्रचंड असतात, अनोटीवर, अप्पर लिप्सवर. ठीक आहे, आता छान अशी आपल्याला प्रायमर जो आहे पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करून घ्यायचा आहे. फ्रेंड्स, छान असं मी प्रायमर अप्लाय करून घेतला आहे. कधीही प्रायमरला त्याचं काम करण्यासाठी 30 ते 40 सेकंद द्यायची आहेत. छान असं प्रायमर आपल्या पोर्समध्ये मुरलं म्हणजे ॲब्झॉर्ब झालं, त्यानंतर आपल्याला बाकीचे प्रोडक्ट लावायचे आहेत. आता 30 सेकंद मी छान असं जे प्रायमर आहे ते माझ्या चेहऱ्यामध्ये मुरून देणार आहे. 30 सेकंद प्रायमर छान असं पोर्समध्ये मुरल्यानंतर म्हणजेच ॲब्झॉर्ब झाल्यानंतर आता आपल्याला फाउंडेशन लावायचं आहे. ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी ऑइल फ्री किंवा मॅट फाउंडेशन वापरायचे असतात. क्रीम बेस किंवा स्टिक फाउंडेशन वापरायचे नाही, कारण या फाउंडेशनमध्ये ऑइल कंटेंट जास्त असतं. त्यामुळे ऑइली स्किनवाल्यांनी क्रीम बेस किंवा स्टिक फाउंडेशन वापरले तर तुमचा जो मेकअप आहे तो काला पडू शकतो. पूर्ण दिवसासाठी मेकअप अजिबात टिकणार नाही. त्यामुळे तुम्हाला ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांना
लिक्विड फाउंडेशन किंवा ऑइल फ्री मॅट फाउंडेशन वापरायचे असतात. माझ्याकडे 2 फाउंडेशन आहेत ऑइली स्किनसाठी. सगळ्यात पहिला म्हणजे नायकाचा हा ऑल डे मॅट फाउंडेशन आणि दुसरा म्हणजे मेबेलिनचा हा मॅट पोअरलेस फाउंडेशन. यामध्ये माझा जो शेड आहे तो आहे 312 आणि यामध्ये माझा जो शेड आहे तो आहे ऑलिव्ह 08. ठीक आहे फ्रेंड्स, हा जो फाउंडेशन आहे तो ऑल डे मॅट फाउंडेशन आहे आणि हा नॉर्मल तो कॉम्बिनेशन स्किनसाठी आहे. पण हा मॅट फाउंडेशन आहे, लिक्विड फाउंडेशन आहे, त्यामुळे ऑइली स्किनवाल्यांनी हा यूज केला तरी चालेल. ठीक आहे, तर या 2 फाउंडेशनपैकी तुम्ही कोणताही घेऊ शकता आणि खूप अफोर्डेबलसुद्धा आहेत आणि यांची जी क्वालिटी आहे ती सुद्धा खूप छान आहे. तर आज मी फाउंडेशनसाठी हा मेबेलिनचा फाउंडेशन जो आहे तो लावणार आहे. मी 2 पंप माझ्या हातावर घेतले आहेत आणि आता आपल्याला डॉट करून छान असं पूर्ण चेहऱ्याला अप्लाय करायचं आहे. त्याला फाउंडेशन लावायला अजिबात विसरायचं नाही आहे. ठीक आहे, नाहीतर मग चेहऱ्याचा कलर आणि गळ्याचा कलर वेगवेगळा दिसतो आणि ते बघायला आणि दिसायला अजिबात चांगलं दिसणार नाही. आता पूर्ण चेहऱ्याला आपण छान असं फाउंडेशन डॉट करून अप्लाय करून घेतलं. त्यानंतर तुम्हाला एक ओला ब्युटी ब्लेंडर घ्यायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे, पाण्यामध्ये ब्युटी ब्लेंडर भिजत ठेवायचं 30 ते 40 सेकंद. त्यानंतर त्यातला जेवढं पण एक्स्ट्राचं जे पाणी असतं, एक्सेस वॉटर असतं, ते पूर्ण पिळून काढून टाकायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे तुमचा जो ब्युटी ब्लेंडर आहे त्याची साईज मोठी होते. आता या ब्युटी ब्लेंडरने आपल्याला डॅबिंग मोशनमध्ये म्हणजे असं पूर्ण जो फाउंडेशन आहे तो व्यवस्थित ब्लेंड करायचा आहे. गळ्याचा फाउंडेशन तुम्ही डॅबिंग नाही केलं तरी चालेल, अशा प्रकारे तुम्ही स्वाईप केलं तरी चालेल. ठीक आहे, फ्रेंड्स, या ब्युटी ब्लेंडरला जो फाउंडेशन लागला आहे तो काय करेल, मी माझे जे कान आहेत ना त्यांच्यावर सुद्धा फिरवून घेईल. ठीक आहे, फ्रेंड्स, फाउंडेशन आपण अप्लाय केलं. फाउंडेशन व्यवस्थित मी ब्लेंड केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता छान अशी स्मूथ फिनिशिंग माझ्या चेहऱ्यावर आली आहे. ठीक आहे, परफेक्ट फाउंडेशन कसं लावायचं यावर मी ही डिटेल व्हिडिओ केली आहे. तुम्ही जाऊन ती चेक करू शकता. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे. फ्रेंड्स, फाउंडेशन अप्लाय करून झालं. यानंतर आता आपल्याला कन्सिलर लावायचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही अशा प्रकारे जे क्रीम कन्सिलर असतात ना ते नाही लावायचे. कारण फ्रेंड्स, या क्रीम कन्सिलरमध्ये जास्त प्रमाणात ऑइल कंटेंट असतो. ज्यावेळेस तुम्ही ते अप्लाय करता त्यानंतर तुमचा मेकअप काला होऊ शकतो किंवा तुमचा जो अंडर आय एरिया आहे जिथे आपण कन्सिलर लावतो ती जी एरिया आहे तिथला मेकअप उतरू शकतो. त्यामुळे तुम्हाला जे लिक्विड कन्सिलर असतात ते वापरायचे असतात. आता लिक्विड कन्सिलर म्हणजे कोणते, अशा प्रकारे. ठीक आहे, मी इथे इनसाईडचा हा लिक्विड जो कन्सिलर आहे तो लावणार आहे माझ्या अंडर आय एरियाच्या इथे. ठीक आहे, जिथे मला प्रॉब्लेमॅटिक एरिया आहे, डार्क स्पॉट्स आहेत, डार्क सर्कल आहेत, पिगमेंटेशन आहे, तिथे आपल्याला कन्सिलर अप्लाय करायचा असतो. सगळ्यात आधी जो कन्सिलर आहे तो मी माझ्या आयलिडवर लावते. ठीक आहे, त्यानंतर अंडर आय एरियावर जिथे मला डार्क सर्कल आहेत तिथे. त्यानंतर मी इथे नाकाच्या इथे लावते कारण इथे थोडंसं काळवटपणा असतो आपल्या प्रत्येक इंडियन टोनवर. ठीक आहे, त्यानंतर माउथच्या अवतीभोवती. ठीक आहे, इकडे सुद्धा मी अंडर आय एरियावर आयलिडवर अप्लाय करून घेते. ब्युटी ब्लेंडर घ्यायचा आहे आणि डॅबिंग मोशनमध्ये आपल्याला कन्सिलर अप्लाय करायचं आहे. पण लक्षात ठेवा, कन्सिलर आपल्याला तिथेच स्प्रेड करायचा आहे, अजिबात जास्त तो बाहेरच्या बाजूला नाही घ्यायचा. म्हणजे तिथेच आपल्याला डॅबिंग मोशनमध्ये ब्लेंड करायचं आहे.
कन्सिलर लावून छान असं मी ब्लेंड केलं आहे. तुम्ही आयलिड बघू शकता, पिगमेंटेड होती आणि अंडर आय एरियावर डार्क सर्कल होते, छान असे हाईट झाले आहेत आणि माझा जो पूर्ण चेहरा आहे तो इवन दिसतो. ठीक आहे, आता आपल्याला हा पूर्ण जो बेस मेकअप आहे त्याला पावडरने सेट करायचा आहे. पण लक्षात असू द्या, जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्हाला कॉम्पॅक्ट पावडर न वापरता तुम्हाला लूज पावडर वापरायची आहे. आता लूज पावडर वापरण्याची पण एक टेक्निक आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही त्याप्रमाणे तुमचा बेस मेकअप जर सेट केला तर तुमचा मेकअप जो आहे तो अजिबात काला पडणार नाही, मेकअप लॉंग लास्टिंग होईल आणि मेकअप तुमचा अजिबात उतरणार नाही. ठीक आहे, तर इथे मी लूज पावडरसाठी इनसाईटचा हा HD लूज पावडर आहे तो घेतला आहे आणि मी याच्यामध्ये जो पफ असतो ना हा तो न वापरता मी हा वेगळा पफ आहे, तुम्ही हा सुद्धा वापरू शकता. तर या पफने मी पूर्ण जो बेस मेकअप आहे तो सेट करणार आहे. पफला आपल्याला पावडर घ्यायची आहे. आता तुम्हाला डॅबिंग मोशनमध्ये अशा प्रकारे तुमचा जो पूर्ण फेस आहे तो सेट करायचा आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. अजिबात आपल्याला स्वाईप नाही करायचं, म्हणजे घासायचा नाही आहे फेस. डॅबिंग मोशनमध्ये जेव्हा तुम्ही अशा प्रकारे बेस सेट करता तेव्हा तुमचा जो फाउंडेशन आहे, जो पण कन्सिलर तुम्ही लावलेला आहे तो व्यवस्थित तिथेच सेट होतो. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे पूर्ण बेस मेकअप सेट करणार तेव्हा तुमचा जो बेस मेकअप आहे घामामुळे अजिबात किंवा एक्स्ट्राच्या ऑइलमुळे अजिबात मेकअप तुमचा उतरणार नाही. ठीक आहे, म्हणून ही जी टेक्निक आहे ती फॉलो करा. डॅबिंग मोशनमध्ये तुम्हाला पूर्ण जो बेस मेकअप आहे तो सेट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता आपल्याला जिथे आपण कन्सिलर लावलं होतं आपले आयलिड पण सेट करून घ्यायची आहे, कारण आपल्याला डोळ्यांचा मेकअपसुद्धा करायचा आहे. आणि लगेच सेट करून घ्या, नाहीतर डोळ्यांच्या इथे ना आपण जेव्हा कन्सिलर अप्लाय करतो आणि आपण आपले आयलिड फोल्ड करतो, हे बघा इथे, तर इथे अशी लाईन क्रिएट होते. ती लाईन क्रिएट न होण्यासाठी आपल्याला लूज पावडरने आपला जो कन्सिलर आहे आयलिडवरचा तो पण व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. यानंतर जो आपण मानेला लावला होता फाउंडेशन तो सुद्धा अशा प्रकारे, इथे डॅबिंग मोशन नाही केलं तरी चालेल, स्वाईप करून तुम्ही गळ्याचा म्हणजे मानेचा जो फाउंडेशन आहे तो सेट करू शकता. जसं मी आधी सांगितलं होतं की आपल्याला क्रीम बेस जे प्रोडक्ट आहेत ना ते शक्यतो वापरायचे टाळायचे आहेत, कारण फ्रेंड्स क्रीम बेस जे प्रोडक्ट असतात त्यामध्ये भरपूर प्रमाणात ऑइल कंटेंट असतो आणि हे जे प्रोडक्ट असतात ते ड्राय स्किनसाठी बनवले असतात. ऑइली स्किनसाठी पावडर बेस प्रोडक्ट किंवा लिक्विड बेस प्रोडक्ट बनवले असतात. म्हणून आज मी कॉन्टोर, हायलायटर आणि ब्लशसाठी क्रीम बेस प्रोडक्ट नाही वापरणार. मी इथे पावडर बेसचे प्रोडक्ट असतात म्हणजे पावडर, हायलायटर, कॉन्टोर आणि ब्लश वापरणार आहे. ठीक आहे, तर फ्रेंड्स सगळ्यात आधी आपण कॉन्टोर करणार आहोत. तर मी इथे NYBचा हा छान असा कॉन्टोर पॅलेट आहे छोटा, तो वापरणार आहे आणि हा तुम्हाला पर्पलवर 300 रुपयाचा प्रोडक्ट आहे. मी कालच सर्च केला तर मला हा 150 रुपयाला तिथे मिळाला. तर खूप छान आहे, अफोर्डेबल आहे, याची पिगमेंटेशन पण खूप छान आहे, तर तुम्ही हा बाय करू शकता. ठीक आहे फ्रेंड्स, आता आपण कॉन्टोरिंग करणार आहोत. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॉन्टोरिंग कशी करायची ते सांगते. या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगेल, कारण जे नवीन बघणारे आहेत त्यांना कॉन्टोरिंग कशी करायची माहिती नसते. तर आज पण मी तुम्हाला कॉन्टोरिंग कशी करायची ते सांगेल. ठीक आहे, ब्रशला प्रोडक्ट घ्यायचा आहे आणि आता कॉन्टोरिंग कुठून करतात, जिथे आपला कान स्टार्ट होतो, तुम्ही बघू शकता इथे माझा कान स्टार्ट होतो, तिथून आपल्याला सरळ आणि जिथे आपले ॲब्रो एंड होते तिथून आपल्याला सरळ, इथून असं आपल्याला एक काटकोन आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा आहे आणि जिथून आपले ॲब्रो म्हणजे संपते तिथे आपल्याला सरळ इथे यायचं आहे आणि जिथे आपला कान स्टार्ट होतो तिथे आपल्याला अशा प्रकारे वरच्या बाजूला प्रोडक्ट अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, डॅबिंग मोशनमध्ये सगळ्यात आधी मी प्रोडक्ट अप्लाय करून घेते. यानंतर आता आपल्याला वरच्या बाजूला तो छान असा ब्लेंड करायचा आहे. बघू शकता
छान असा शॅडो क्रिएट होऊन माझा चेहरा जो आहे तो पातळ दिसतो. ज्यांचा फेस जाड असतो, फेसवर फॅट असतो, तर त्यांनी कॉन्टोरिंग नक्की करा. कॉन्टोरिंग केल्याने आपला चेहरा पातळ दिसतो. फॅटसुद्धा चेहऱ्यावरचा कमी दाखवण्यासाठी कॉन्टोरिंग केली जाते. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता कॉन्टोरिंग केल्यामुळे चेहऱ्यावर छान असा शॅडो क्रिएट झालेला आहे. आणि माझा जो फेस आहे तो या बाजूला बघू शकता वरच्या बाजूला लिफ्टेड म्हणजे वर दिसतो, लिफ्टेड दिसतो. ठीक आहे. असा खाली नाही दिसत आहे, लिफ्टेड दिसतो. खूप छान असा आपल्याला स्ट्रक्चर मिळतो. त्यामुळे आपल्याला कॉन्टोरिंग करायची असते. त्यानंतर आपली जी जॉ लाईन, आता खूप साऱ्या लेडीजला डबल चीन असते, त्यामुळे कॉन्टोरिंगने ती जी डबल चीन असते तिला लहान दाखवण्यासाठी खूप हेल्प मिळते. तर काय करायचं आहे, आता ही जॉ लाईनची जी आपली लाईन आहे ना, इथे आपल्याला सगळ्यात आधी प्रोडक्ट फक्त अप्लाय करून घ्यायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे अप्लाय करून घेतलं. त्यानंतर आता आपल्याला खालच्या बाजूने असा तो ब्लेंड करून घ्यायचा आहे. ठीक आहे. इकडे पण मी कॉन्टोरिंग करून घेते. आता खूप लेडीजचा फोरहेड जो असतो, ही साईज जी असते ती मोठी असते, तर आपण इथे सुद्धा एक शॅडो क्रिएट करू. त्यामुळे काय होईल, आपला जो फोरहेड आहे तो सुद्धा लहान दिसेल. ठीक आहे. ठीक आहे. बघू शकता फोरहेड जी साईज आहे ती छानशी कमी दिसते आणि माझा फेस जो आहे तो वरच्या बाजूला लिफ्टेड दिसतो. ठीक आहे. आता नाकाची पण आपण कॉन्टोरिंग करूयात. नाकाच्या कॉन्टोरिंगसाठी मी अशा प्रकारे डोम ब्रश घेतलेला आहे. ठीक आहे. आता मी फिंगरच्या हेल्पने छान असं ब्लेंड करून घेते. फ्रेंड्स, नाकाची कॉन्टोरिंग केली आणि तुम्ही बघू शकता माझं जे नाक आहे ते सरळ आणि टोकदार दिसतं. तर आपल्याला कॉन्टोरिंगसाठी पावडर जे कॉन्टोर असतात, पॅलेट असतात ते यूज करायचे आहेत. ठीक आहे. आता आपण ब्लश लावणार आहोत. तर ब्लशसाठी माझ्याकडे हा स्टोएकीचा पावडर ब्लश आहे आणि ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी पावडर ब्लश जो असतो, पावडर जे प्रोडक्ट असतात ते यूज करा. ठीक आहे. फक्त स्माईल करायची आहे आणि हा जो पॉईंट आहे तो आपला वर आला की त्या पॉईंटवर आपल्याला वरच्या बाजूला ब्लश लावायचं असतं. ठीक आहे. थोडंसं जे ब्लश आहे ते मी माझ्या नाकावर लावून घेते आणि अजून छान असा नॅचरल येईल इफेक्ट. ठीक आहे. ब्लश अप्लाय करून घेतला. ठीक आहे. खूप छान असा नॅचरल इफेक्ट दिसतो माझ्या चेहऱ्यावर. आता आपल्याला हायलायटर लावायचं आहे. तर हायलायटरसाठी मी इथे मेबेलिनचा मास्टर क्रोम हायलायटर आहे तो यूज करणार आहे. याचे पिगमेंटेशन खूप छान आहे. आता हायलायटर आपल्या चेहऱ्याच्या हाय पॉईंट्सवर यूज करायचं असतं. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे लावायचं आहे. लक्षात असू द्या, खूप साऱ्या लेडीजची जी ऑइली स्किन असते त्यांना खूप मोठे मोठे ओपन पोर्स असतात. आता जर तुम्ही जास्त प्रमाणात इथे हायलायटर लावलात तर जे ओपन पोर्स असतात ना ते विजिबल होतात, म्हणजे दिसायला लागतात. त्यामुळे तुम्हाला एकदम हलका हायलायटर लावायचा आहे, जास्त प्रमाणात नाही लावायचं. हलका एकदम हलका नॅचरल असं दिसलं पाहिजे. तर जास्त वाटत असेल तर असं फिंगरच्या हेल्पने पुसून टाका. ठीक आहे. आणि जर तुम्हाला या एरियामध्ये ओपन पोर्स जास्त प्रमाणात नसतील तर तुम्ही जास्त प्रमाणात हायलायटर लावू शकता. ठीक आहे. आता जिथे फोरहेड आहे, हाय पॉईंट्स आहेत तिथे लावून घेते व्यवस्थित. ठीक आहे. आता आपण ब्रिज ऑफ द नोज म्हणजे ही जी लाईन आहे नाकाची सरळ असं लावायचं आहे आपल्याला. त्याने आपला नाक जे आहे ते टोकदार दिसतं. ठीक आहे. छान असा आपला फेस मेकअप झालेला आहे.
फ्रेंड्स, आपला जो बेस मेकअप आहे तो कंप्लीट झालेला आहे. आता आपण डोळ्यांचा मेकअप करूया. तर सगळ्यात आधी मी ॲब्रो फिल करून घेणार आहे. तर त्यासाठी मी इथे इनसाईडचा हा ॲब्रो पॅलेट आहे तो यूज करणार आहे ॲब्रो फिल करण्यासाठी. आणि यामध्ये तुम्हाला 3 शेड मिळतात. ठीक आहे, अशा प्रकारे ब्लॅक आहे, डार्क ब्राऊन आहे आणि लाईट ब्राऊन आहे. त्यासोबत तुम्हाला एक ब्रश मिळतो. यामध्ये एका साईडला तुम्हाला स्पूली मिळते आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला ब्रश मिळतो आणि याच्याने छान असं ॲब्रो फिल करता येतं. ठीक आहे, तर सगळ्यात आधी मी माझ्या ॲब्रो हा जो लाईट ब्राऊन कलर आहे ना, आज त्याने मी माझे ॲब्रो फिल करणार आहे. लाईट ब्राऊनने काय होतं की तुमचे जे ॲब्रो आहेत ना ते खूप नॅचरल वाटतात. ठीक आहे फ्रेंड्स, जिथे तिथे मला गॅप्स दिसतात ना त्या मी सगळ्यात आधी फिल करून घेते. ठीक आहे, बघू शकता हा जो ब्राऊन कलर आहे एकदम लाईट कलर आहे. त्याने मी ॲब्रो माझ्या व्यवस्थित फिल करून घेतलेल्या आहेत आणि ॲब्रो छान अशा एकदम नॅचरल दिसत आहेत. ठीक आहे फ्रेंड्स, ॲब्रो मी छान अशा फिल केलेल्या आहेत. यानंतर आता तुम्ही बघू शकता मी छान असा गुलाबी कलरचा आउटफिट घातला आहे. त्यामुळे इतका सुंदर मेकअप केला आहे. तर थोडासा डोळ्यांचा पण मेकअप करू आपण, त्याने अजून लुक छान अट्रॅक्टिव्ह दिसेल, सुंदर दिसेल. ठीक आहे, तर डोळ्यांचा मेकअप मी तुम्हाला दाखवणार आहे आणि डोळ्यांचा मेकअप मी खूप सिम्पल तुम्हाला दाखवणार आहे. डोळ्यांच्या मेकअपसाठी मी SFR कलरचा हा हेटेड विथ लव पॅलेट यूज करणार आहे. आणि फ्रेंड्स, हा जो पॅलेट आहे ना तो वर्सटाईल पॅलेट आहे. याचा आरसा जो आहे तो फुटला आहे. ठीक आहे, वर्सटाईल पॅलेट आहे. यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे कलर शेड मिळतात, न्यूड शेड पण मिळतात. त्याचसोबत तुम्हाला शिमर शेड आणि हे जे ग्लिटर शेड आहेत ना ते सुद्धा मिळतात. तर एका पॅलेटमध्ये तुम्हाला सर्व शेड मिळतात. अफोर्डेबल पण पॅलेट आहे आणि याचे पिगमेंटेशन पण खूप छान आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा वर्सटाईल पॅलेट आहे. तुम्हाला घ्यायचा असेल तर ॲमेझॉनवर हा मिळतो. आणि आता आपण डोळ्यांचा मेकअप करणार आहोत. तर त्यासाठी सगळ्यात आधी मी हा जो थोडासा ऑरेंजी कलर आहे ना तो घेणार आहे. ठीक आहे, आणि मी साठी जो ब्रश यूज करते तो आहे हा मांगचा ब्रश. आणि मी नवीन ब्रश डोळ्यांसाठी यूज करते कारण मला तुमच्यासोबत मेकअप ब्रश कोणते घ्यावे यावर मला खूप रिक्वेस्ट आलेली आहे. पण ॲक्च्युली हे जे ब्रश आहेत ना ते मी वापरलेलेच नाही आहेत. त्यामुळे वापरले नाहीत तर मी तुमच्यासोबत रिव्ह्यू कसा शेअर करू. त्यामुळे आज मी हे नवीन ब्रश काढले आहेत, वापरणार आणि मग मी तुम्हाला सांगणार की कोणते ब्रश तुम्ही घ्या. यावर डिटेल व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओ मी घेऊन येईल. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आता आपण डोळ्यांचा मेकअप करू. फ्रेंड्स, सगळ्यात आधी आपल्याला ट्रान्झिशन शेड अप्लाय करायचा असतो आणि तो आपल्या क्रीजच्या इथे जिथे आपले आयलिड फोल्ड होते, तुम्ही बघू शकता इथे माझी जे आयलिड फोल्ड होते तिथे आपल्याला ट्रान्झिशन कलर अप्लाय करायचा असतो. तर हा मी ऑरेंजी कलर आहे तो ॲज अ ट्रान्झिशन कलर अप्लाय करणार आहे. फ्रेंड्स, जेव्हा तुम्ही ब्रशला कलर घेता तेव्हा एक्स्ट्राचा कलर आपल्याला अशा प्रकारे झटकून टाकायचा आहे. एकदम जर जास्त लावला तर तो ब्लेंड करायला खूप मग त्रास होतो. ठीक आहे, आणि डोळ्यांचा मेकअप कधी कधी बिघडतो पण. तर काय करायचं आहे, आपल्याला थोडासा कलर घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचा काढून टाकायचा आहे. आता आपल्याला ट्रान्झिशन कलर अप्लाय करायचा आहे आणि तो आपल्याला क्रीजवर अप्लाय करायचा आहे जिथे आपले आयलिड फोल्ड होते इथे. ठीक आहे, बघा इथे आपले आयलिड फोल्ड होते इथे आपल्याला अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपल्याला ट्रान्झिशन कलर छान असं हलक्या हाताने अप्लाय करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा एकदम जास्त कलर नाही अप्लाय करायचा, हलका अप्लाय करायचा आहे. आणि आता आपल्याला छान असं तो ब्लेंडसुद्धा करायचा आहे. ठीक आहे, बॅक अँड फोर्थ मेथडमध्ये म्हणजे पुढे मागे करून अशा प्रकारे आणि सर्क्युलर मोशनमध्ये अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, जोपर्यंत तुम्हाला तुमचा पे ऑफ मिळत नाही, छान असं तुमच्या मनाला वाटत नाही की एकदम व्यवस्थित ब्लेंड झाला आहे, कलर डिपॉझिट झाला आहे, तोपर्यंत आपल्याला छान असं ब्लेंड करून घ्यायचं आहे आणि कलर अप्लाय करायचा आहे. थोडं थोडं कलर अप्लाय करून व्यवस्थित आपल्याला बॅक अँड फोर्थ मोशनमध्ये ब्लेंड करायचं आहे.
बघू शकता छान असा आपला ट्रान्झिशन कलर आहे तो अप्लाय केला आहे। यानंतर आता मी माझा आउटफिट पिंक कलरचा आहे, तर आता आपण याच ब्रशने, ठीक, हा थोडासा मरून टाईप कलर आहे, ठीक आहे, पिंकिश मरून कलर आहे, तो घेतला आहे ब्रशला। आणि आता हा जो कलर आहे तो आपल्याला आपल्या आउटर व्हीवर अप्लाय करायचा आहे इथे। फ्रेंड्स, डार्क कलर छान असा आउटर व्हीला अप्लाय केल्यानंतर आता मी हा ब्राऊन कॉपर कलर आहे, तुम्ही बघू शकता शिमर कॉपर कलर आहे, जो माझ्या या डिझाईनमध्ये आहे तोच कलर मी घेतला आहे, ठीक आहे। फिंगरला घ्यायचा आहे। आता आपल्याला इनर कॉर्नर पासून, म्हणजे डोळ्याची ही इनर कॉर्नर आहे ती मिडपर्यंत हा जो कॉपर कलर आहे तो अप्लाय करायचा आहे। फ्रेंड्स, यानंतर मी एक दुसरा क्लीन ब्रश घेतला आहे आणि या ज्या आपल्या हार्श लाईन आहेत ना, त्या ज्या दिसत आहेत त्यांना व्यवस्थित असं ब्लेंड करून घेते, ठीक आहे। आता बघू शकता ज्या हार्श लाईन मी व्यवस्थित क्लीन ब्रशने क्लीन केले आहेत आणि आता आपला जो आय मेकअप आहे तो छान असा ब्लेंडेबल दिसतो। फ्रेंड्स, दोन्ही डोळ्यांचा मेकअप करून घेतला आहे मी। यानंतर आता आपल्याला लायनर लावायचा आहे, तर इथे मी NYBचा हा 02 शेड आहे तो लायनर लावणार आहे, ठीक आहे। फ्रेंड्स, बघू शकता दोन्ही साईडला मी छानसं लायनर पातळ लावून घेतलेलं आहे, एकदम पातळ विंग जी आहे ती क्रिएट करून घेतली आहे। यानंतर आता आपल्याला काजल लावायचं आहे, तर इथे मी स्टू ॲक्रिलिकचा काजल घेतला आहे आणि हा माझा फेवरेट काजल आहे। खूप छान याचा जो कलर आहे ना एकदम जेट ब्लॅक आहे, एका स्वाईपमध्ये तुम्हाला खूप छान असा याची जी कन्सिस्टन्सी आहे किंवा आपण काय बोलू शकते यांची जी इंटेन्सिटी आहे ना ती खूप छान आहे। तर मी हा काजल लावणार आहे। फ्रेंड्स, काजळ आपण लावून घेतलं। काजळ लावल्यानंतर आता आपल्याला मस्कारा लावायचा आहे, ठीक आहे। तर मी मस्कारासाठी आज यूज करते NYBचा हा आय लव मस्कारा आणि हा जो मस्कारा आहे तो तुम्हाला व्हॉल्युमनायझिंग म्हणजे तुमच्या ज्या पापण्या आहेत त्यांना व्हॉल्यूम देण्यासाठी हेल्प करेल। तर हा मस्कारा आपण लावणार आहोत। मस्कारा लावला, जर तुम्हाला तुमच्या पापण्या अजून दाट दाखवायच्या असतील तर काय करायचं, मस्काराचा अजून कोट करायचा, म्हणजे डबल कोटिंग करायची, ठीक आहे। त्याने काय होईल, तुमच्या ज्या पापण्या आहेत ना त्या छान अशा दाट दिसतात। आता बघू शकता मी डबल कोटिंग केल्यामुळे माझ्या ज्या पापण्या आहेत ते या साईडच्या दिसतात। फ्रेंड्स, मेकअप आपला कंप्लीट झालेला आहे। आता आपल्याला पूर्ण मेकअप सेट करायचा आहे, कारण जेव्हा आपण मेकअप सेट करतो त्याने आपला मेकअप एकतर उतरत नाही, काला पडत नाही आणि मेकअप लॉंग लास्टिंगसुद्धा राहतो, ठीक आहे। तर आपल्याला आता मेकअप फिक्सर अप्लाय करायचा आहे, तर त्यासाठी मी इथे इनसाईडचा हा मेकअप फिक्सर घेतला आहे। हा तुमचा मेकअप जो आहे तो लॉंग लास्टिंग ठेवेल आणि प्लस हा एकदम नॉनस्टिकी आहे, त्यामुळे तुमचा जो मेकअप आहे तो मॅट होऊन जाईल, ठीक आहे। तर मी इनसाईडचा हा मेकअप फिक्सर घेतला आहे आणि या मेकअप फिक्सरने पूर्ण जो बेस मेकअप आहे तो सेट करून घेते।
फिक्सर लावल्यानंतर तुम्हाला ब्युटी ब्लेंडर घ्यायचा आहे आणि त्याने अशा प्रकारे व्यवस्थित जो मेकअप फिक्सर आहे तो सेट करायचा आहे। फ्रेंड्स, पूर्ण मेकअप मी मेकअप फिक्सरने सेट करून घेतला आहे। इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांच्यासाठी मॅट फिनिशिंग मेकअप फिक्सर असतात आणि ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांच्यासाठी हायड्रेटिंग किंवा डुई लुक फिनिशिंग मेकअप फिक्सर असतात। ऑइली स्किन असेल तर मेकअप फिक्सरवर लिहिलं असतं मॅट फिनिश किंवा ऑइल फ्री, तर असे मेकअप फिक्सर तुम्हाला वापरायचे आहेत। मेकअप आपण फिक्स करून घेतला, यानंतर आता आपल्याला लिपस्टिक लावायची आहे। तर लिपस्टिकसाठी मी इथे NYBचा हा खूप सुंदर असा पिंक शेड घेतला आहे, कारण माझा आउटफिट पिंक आहे म्हणून मी लिपस्टिक पण पिंक घेतली आहे। आणि याच्यामध्ये जो शेड आहे तो आहे स्लाइट ऑल डे 9 आणि हा जो लिपस्टिक आहे तो लॉंग लास्टिंग आणि वॉटरप्रूफ आहे। त्यामुळे जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला वॉटरप्रूफ, लॉंग लास्टिंग आणि ट्रान्सफर प्रूफ लिपस्टिक अप्लाय करायचे आहेत। असं का फ्रेंड्स, जेव्हा आपल्याला ओठांच्या अवतीभोवती घाम येतो तेव्हा आपण टिश्यू पेपरने किंवा रुमालाने तो टिपतो, त्यामुळे काय होतं, ओठांच्या वरती जेव्हा घाम येतो किंवा खाली असं घाम आला असेल तर ती लिपस्टिक आहे ना ते पुसून जाते आणि ती ओठांच्या अवतीभोवती लागते, त्यामुळे पूर्ण मेकअप आपला खराब होतो। तर नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला लिपस्टिक लावायची आहे तर तुम्ही ती वॉटरप्रूफ, ट्रान्सफर प्रूफ आणि लॉंग लास्टिंग असेल अशी लिपस्टिक लावा। हा जो NYBचा शेड आहे, ही जी लिपस्टिक आहे ती लॉंग लास्टिंग आहे, वॉटरप्रूफ, ट्रान्सफर प्रूफ आणि वेटलेस आहे, त्यामुळे खूप सुंदर अशी ही अप्लाय केल्यावर लॉंग लास्टिंग म्हणजे भरपूर वेळ टिकून राहते। ठीक आहे। तर फ्रेंड्स, हा आहे माझा फायनल लुक आणि तुम्ही बघू शकता मेकअप खूप सुंदर झालेला आहे। तर अशा प्रकारे आपल्याला ऑइली स्किनवर स्टेप बाय स्टेप मेकअप करायचा आहे। ऑइली स्किनसाठी मेकअपचे कोणते प्रोडक्ट वापरायचे, मेकअप काला न होण्यासाठी काय करायचं, मेकअप पूर्ण दिवस टिकवण्यासाठी म्हणजेच मेकअप लॉंग लास्टिंग करण्यासाठी काय करायचं, ईच अँड एव्हरीथिंग मी व्यवस्थित डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे। आणि फ्रेंड्स, हा जो मेकअप आहे ना तो तुम्ही साडीवर पण क्रिएट करू शकता। जर तुम्ही साडी घालून हा जो मेकअप क्रिएट केला तर तरीही खूप सुंदर दिसेल। अशा प्रकारे तुम्ही हा मेकअप लुक क्रिएट करू शकता आणि स्पेशली ऑइली स्किन आहे ज्यांची, त्याने अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप मेकअप करावा। ठीक आहे। तर फ्रेंड्स, ही होती आपली आजची व्हिडिओ। तुम्हाला ही व्हिडिओ हेल्पफुल वाटली असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि फ्रेंड्स, तुमचे अदर काही टॉपिक असेल ना तेही मला कमेंट करून नक्की सांगा, त्या टॉपिक्सवर नक्की मी व्हिडिओ घेऊन येईल। फ्रेंड्स, आता आपले जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांची पण नावं घेऊन त्यांना पण आपण थँक्यू म्हणू। ठीक आहे। सगळ्यात पहिले जे नाव आहे ते आहे संगीता चौथईवाले, सोनाली जगदाले, अश्विनी वैभट, प्रणवी म्हस्कर, वृषाली शिरोडे, जयश्री गवली आणि नैना। थँक्यू सो मच टू ऑल सबस्क्राईब माय चॅनल अँड लॉट्स ऑफ लव फ्रेंड्स। असेच सपोर्ट करत राहा। आणि फ्रेंड्स, तुम्हाला पण जर वाटत असेल की मी तुमचं नाव माझ्या व्हिडिओमध्ये घ्यावं तर तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं जे नाव आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमचं पण नाव घेऊन तुम्हाला पण थँक्यू म्हणेल। फ्रेंड्स, आतासाठी एवढंच। आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात। बाय बाय, लॉट्स ऑफ लव अँड टेक केअर, बाय।